5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। सलील देशमुखांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा दिला राजीनामा। सलील देशमुख हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र, प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत दिला राजीनामा। पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी दिग्विजय पाटीलला पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावलं जाणार। शीतल तेजवानी नंतर आता दिग्विजय पाटीलची चौकशी होणार। मालेगावमधल्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी। जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली पोलीस कोठडी। हिंगोलीमध्ये वॉर्ड क्रमांक 9 मधल्या भाजप उमेदवार विजय काळे यांची माघार। वैद्यकीय कारणास्तव निवडणुकीतनं माघार घेतल्याची दिली प्रतिक्रिया। जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीमध्ये जागा देताना नोंदणी शुल्क माफ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात साडीनं पेट घेतलेल्या महिलेचा मृत्यू। उपचारादरम्यान 8 दिवसांनी महिलेचा झाला मृत्यू। वसईमधल्या अवैध गावठी दारू भट्ट्यांवर पोलिसांचा छापा। कारवाईमध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त। सासरा आणि मेवढ्यानं जावयाची केली दगडानं ठेचून हत्या। हिंगोलीच्या भटसावंगी गावातली धक्कादायक घटना। किरकोळ वादातनं हत्या केल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।